नमस्कार मित्रांनो, मी अमृत तोडकर स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे. तर आपण या व्हिडिओमध्ये डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय या विषयाची बेसिक माहिती घेणार आहे. बरेच लोकांना डिजिटल मार्केटिंग शिकायचे असते पण थोडीशी बेसिक माहिती नसते, त्यामुळे त्यांना इंटरेस्ट त्यामध्ये बनत नाही. या गोष्टीसाठीच आपण हा व्हिडिओ बनवत आहोत की डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय असते. हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला माहिती असलेलं डिजिटल मार्केटिंग शिकू इच्छिणाऱ्या मित्रापर्यंत पोहोचवा. तर ठीक आहे, जास्त वेळ न घेता वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की असतंय काय? प्रत्येक अशा माध्यमांचा उपयोग करून मार्केटिंग करणे ज्याचा संबंध थेट इंटरनेटशी आहे. उदाहरणार्थ सोशल मीडिया, वेबसाईट असेल, ईमेल, सर्च इंजिन, मोबाईल ॲप्स आणि बरंच काही. थोडक्यात काय तर इंटरनेटचा वापर करून मार्केटिंग करणे. बरं, ही झाली बेसिक माहिती. पण डिजिटल मार्केटिंग कोणी आणि का करावे आणि याचा फायदा काय? तर प्रश्न पहिला, डिजिटल मार्केटिंग कोणी करावे? तर मित्रांनो, डिजिटल मार्केटिंग कोणीही करू शकतो. ज्याचा बिझनेस आहे किंवा ज्याला कोणतं प्रोडक्ट खपवायचं आहे, ज्याला कोचिंग बिझनेसमध्ये जास्त लीड्स हवे आहेत, ज्याला आपल्या बिझनेसमध्ये जास्त ग्रोथ पाहिजे आहे. तर आजकाल तर वडापाव आणि चहावाले सुद्धा डिजिटल मार्केटिंग करताना दिसतात. प्रश्न दुसरा, डिजिटल मार्केटिंग का करावे? तर मित्रांनो, याचे खूप सारे फायदे आहेत. उदाहरणार्थ सांगतो, जेव्हा आपण ऑफलाईन मार्केटिंग करतो तेव्हा आपल्याला एखादी जाहिरात हजारो लोकांपर्यंत जर पोहोचवायची असेल तर खूप काळ आणि खूप पैसा उधळावा लागतो. पण तीच जाहिरात जर आपण डिजिटल इंटरनेटच्या माध्यमातून पाठवली तर मात्र एका दिवसात ती जाहिरात हजारो लोकांपर्यंत पोहोचवण्याची ताकद या डिजिटल मार्केटिंगमध्ये आहे. तर येथे टाइम आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. प्रश्न तिसरा, तर डिजिटल मार्केटिंगचा फायदा काय? तर फायदे खूप सारे आहेत. तर डिजिटल मार्केटिंगचा वापर करून कमी खर्चामध्ये जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतो, हा सगळ्यात मोठा फायदा आहे. येथे फक्त तुम्ही 100 रुपये खर्च करून सुद्धा दिवसाला हजारो लोकांपर्यंत तुमची जाहिरात पोहोचू शकता. हे तुमच्या बिझनेसवरती डिपेंड करते की तुम्ही कोणत्या प्रकारचा बिझनेस करता. आशा करतो की आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला डिजिटल मार्केटिंग विषयी बेसिक माहिती मिळाली असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. तोपर्यंत धन्यवाद.